तर प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा असं धस यांनी म्हटले। एक जागा रिक्त राहिली तरी काही होत नाही असं धस यांनी म्हटलंय। अजित पवारांनी निर्णय न घेतल्यास मतदार दूर जातील असं सुरेश धस यांनी म्हटलंय। त्यांच्याच पक्षाचे लोक म्हणतात मी राजीनामा मागितला नाही, अजून नाही मागितला, पण प्रकाशदादा सोळंके ज्येष्ठ सदस्य बीड जिल्ह्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या। एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का? परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे। शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजितदादांकडे आला होता। अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला, आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे, हे वास्तव सत्य आहे।